सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर भागात राहतात आणि हेच त्यांचं घर आपण या ठिकाणी पाहतोय. शंकर सदन नावाचं जे आहे ते हे घर आहे. अभिजित दिपके आई वडिलांसोबत या घरात राहतात. आपण बघतोय ही सगळी शेजारील मंडळी सुद्धा या ठिकाणी एकत्र आले चित्र पाहायला मिळते. आपण या निमित्तानं त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत. खरं तर अभिजित दिपके यांच्या घरी ह्या ताई काम करतात. ताई काय सांगाल, तुम्ही अभिजित दिपके यांच्या घरी काम करता, त्यांचा तुमचा परिचय आहे का, स्वभाव कसा आहे त्यांचा स्वभाव लय भारी, खूप भारी. बर. लय जीव लावतात ते मला. हो. बरं बरं, सांगा तुमचं काय नाव आहे, तुम्ही किती वर्षापासून त्यांच्या घरी काम करता? त्यांच्याकडे मला 5 वर्ष झाली. बर. हा. कोरोनापासून. बर. तुम्ही चांगलीच ओळख असेल अभिजित? हा, बरी चांगलीच, म्हणजे मावशीच करतात ते मला. हो. हा. आता कधी भेट झाली तुमची? आता नाही, आता गेलता तेव्हाच भेट झाली. कधी कधी? हे दिवाळीच्या टायमालाच. बर. शेवटची भेट. काय बोलले तुम्हाला? काय नाही, मावशीच बोलतात ते, काय बोलणार. हा हा. काय नाही ते बोलले. बाहेर देशात राहतात त्याच्याबद्दल काय सांगितलं होतं का? हा, काय बोलले? अमेरिकाला गेलेले होते ते. मग त्यांचं तिकडं ड्युटी चालू होती. हा. काही नाही बोलत होती, असंच बोलले मी तिकडे चाललो मावशी. मग म्हणे मी तिकडून आल्यावर मग पाहू म्हणे, असंच म्हणत कशाचं पाहू? कामाधंद्याचं. बरं, 4 दिवसापासून अभिजित दिपके हे नाव चर्चेत आलं. तुम्हाला काही खबर लागली, काय माहिती झालं त्यांच्याबद्दल? काय वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं ना मला. म्हणजे काय काय केलं असं वाटलं त्यांना? म्हणजे मलाच नाही माहित, मॅडम म्हणली मला काल. काय म्हणल्या? म्हणे त्यांना काय माहित नाही, त्यांना घबराट होती, अशी न्यूज होती काय म्हणून. हा हा हा. अचानकच आले ना, तर म्हणून त्याच कसं का वाटत होतं. मॅडम टेन्शन न घ्या, टेन्शन घ्यायची गोष्ट नाही म्हणलं ती. मग मी म्हणलं चांगलं आहे भैया हे आलं म्हणून, कॉक्रोच म्हणून हे आलं म्हणून. काय म्हणून? ते काय म्हणतात माहितच नाही. काय जे वाटतं सांग तुम्हाला, जे काय वाटतंय? कॉक्रोच जनता पार्टी. कॉक्रोच जनता पार्टी म्हणून. बर. आपण बघतोय अजून काही स्थानिक शेजारी आपल्या सोबत आहेत. माझं काय नाव आहे? अभिजित दिपके या ठिकाणी राहत होते. काय तुमचं नेमकं बोलणं व्हायचं, कधी बोलणं झालं होतं? माझं सचिन राजपूत नाव आहे आणि इथं माझं स्नॅक्स सेंटर आहे. त्यांच्या तिथं मी स्नॅक्स सेंटर चालवतो. वर्षातून दादा एकदा येतात दिवाळीमध्ये, साधारण 1.5 महिनाभर इथं थांबलेले असतात आणि कंटिन्यू त्यांच्याशी बोलणं होतं. येतात खाली, एक साधी पर्सनॅलिटी आहे आणि जनरली ओव्हरऑल सगळ्या टॉपिकवर बोलणं होतं. काही थोडा वेळ असतात कनेक्टिव्हिटीमध्ये आणि जसं की 4 दिवसापासून सोशल मीडियावर पाहतोय, आम्ही पर्सनली त्यांना फॉलो करायचो. बट जे कॉक्रोच मुवमेंट चालू झाली आणि सडनली त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला, जेन झेड म्हणून किंवा अदर पीपल्स सांगू शकता तुम्ही, 15.6 मिलियन छोटा आकडा नाही, खूप मोठा आकडा आहे आणि चांगला प्रतिसाद आहे मुलांचा असो किंवा सोसायटीतल्या तरुण लोकांचा असो. सिंपल व्यक्तिमत्व आहे, काही विशेष नाही आणि चांगलं काम करताय आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स तिथे येत आहे. आपण बघतोय साधं व्यक्तिमत्व, अशा भावना त्यांनी व्यक्त केलं. तर काय सांगा, तुमचा काय अनुभव आहे अभिजित सोबतचा? आणि आताची ही सगळी परिस्थिती निर्माण झाली, सगळीकडे बोलबाला पाहायला मिळतो. अगदी सोशल मीडियावर जर आपण मोबाईल उघडला तर सगळीकडे अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टी पाहायला मिळते. आमचं कसं सर, दिवाळीला म्हणजे आता जास्त नाही, 2 वर्षापासून परिचय आहे समजा. तर आले की 1 महिनाभर इथं राहतात. मग जसं सजावट वगैरे हे ते, आणि त्यानंतर बोलणं संध्याकाळी या टायमाला, म्हणजे अजून बी उशिरा संध्याकाळी त्यांचे आत्याचा मुलगा पण इथंच राहतो. तर संध्याकाळी जसं भेटणं वगैरे, लहान लेकरं वगैरे असतात त्यामुळे थोडंसं, आणि बस कसं चालू तिकडचं, कसं माहोल इकडचं, ह्या गोष्टीवर चर्चा व्हायची. निश्चितच आपल्यासोबत हे पण सोसायटी चेअरमॅन. बरं, सोसायटी चेअरमन आहेत. काय सांगा, ज्या पद्धतीनं अभिजित दिपके आता जे आहे ते सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतात, लोकप्रिय झालेत, चेअरमन म्हणून काय भावना? नाही, अभिजित दिपके हा सध्या अमेरिकेला आहे आणि तो आमच्या सोसायटीचा एक सभासदच मुलगा आहे. तो आम्हाला खूप आनंद आहे की तो आमच्या सिडको महानगर एकचं नावलौकिक करतोय आणि अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतात त्याचं नावलौकिक आहे. आणि मोबाईल जेव्हा उघडतो तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचं सगळं ॲडव्हर्टायझिंग चालू आहे आणि या मागच्या 3 ते 4 दिवसात खूप काही प्रचंड व्हायरल झालेलं आहे. खूप काही प्रचंड व्हायरल झालेलं आहे. मागच्या दिवाळीलाच आमची भेट झालेली. मागच्या दिवाळीलाच आमची भेट झालेली होती. गणपतीच्या वेळेस आमची भेट झाली आणि मुलगा खूप हुशार आहे आणि आमची जास्त काही भेट होत नाही कारण तो इथं नसल्यामुळं.
पण एकंदरीत ज्या पद्धतीने आपण बघतो प्रतिसाद मिळतोय, जेव्हा तुम्ही यापूर्वी भेट व्हायची तेव्हा काय वाटत त्यांच्यासोबत बोलून तुम्हाला? तो याच्या पहिलं तो केजरीवाल साहेबांचं काम केलेलं होतं आम आदमी पार्टीचा, आणि त्याबद्दल चर्चा व्हायची. माझं आज दुपारीच दिपके साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे. दुपारी 1:51 मी शुभेच्छा पण दिलेल्या आहे दिपके साहेबांना. बाबा आपला मुलगा आज सध्या ऑनलाईन मीडियावर फॉलोवर वाढलेले आहेत, त्याबद्दल मी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना. नक्कीच आपण बघतोय या सगळ्यांना याचा अभिमान वाटतोय. पुन्हा मी मावशीकडे येणार आहे. मावशी, खरं तर नाही का तुम्ही या घरात राहिला, म्हणजे आई वडिलांनंतर जर त्यांना जास्त कोण ओळख असेल तुम्ही ओळखता, मी अभिजित ओळखते. दिपके, बरोबर आहे. पण तुम्ही काही सांगत नाही. म्हणजे तुम्ही सांगत काय? नाही म्हणजे घरी ते कसं राहत होते, तुम्ही काय काय करता का इथं घरी? फरशी, भांडे, कपडे. मग काय आता इतके दिवस तुम्ही सोबत राहता, दिवाळीनंतर तुमची त्याची भेट होत असेल, बोलणं होत असेल होतं हा. ना, बोलणं भेटणं, जेवण घालतो मला ते. तुम्हाला? हा, हा. त्याचा स्वभावच लय भारी. हा. त्यांची बहिणीचा स्वभाव लय भारी. हा. राणी ताईचा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारणार मावशी जेवल्या का? हा. हा. जेवले का मावशी? मम्मी म्हणायचं मावशी जेवण दिलं का? मला हा दिलं रे भैया, हा. असं म्हणायचं. हम्म. नाही लागत. मग आता जे नाही का त्यांनी एक कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक पक्ष काढला, एक संघटन काढले, आणि सगळीकडे नाही का त्यांचाच बोलबाला पाहायला मिळतो मोबाईल हा उघडला. ना, माहिती ना मला. बस काय बोलू बाबा, मला बोलता नाही येत का याच्यावर. ठीक आहे. निश्चित आपण बघतोय अभिजित दिपके जे या ठिकाणी राहतात, आणि हे सगळे त्या परिसरातील नागरिक होते. हे त्या मावशी सुद्धा होत्या ज्यांच्या घरी काम करतात, आणि त्यांचा स्वभाव भारी होता, ते हुशार होते, सगळ्यांची काळजी घ्यायचे, असं सगळ्या प्रतिक्रिया ज्या त्या नागरिकांनी दिल्या. आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सुद्धा अभिजित दिपके यांच्याबद्दल जे आहे ते अभिमान व्यक्त केलाय. मात्र आता त्यांच्या घरी निवासस्थानी कोणीही नाही, आणि त्यांचे नातेवाईक, त्यांचे आई वडील सुद्धा बाहेर असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.